पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्व लहान मुलं व तरुण तरुणी इथे उपस्थित असलेल्या सर्व तरुण तरुणींना 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी नानांकडे माहिती देण्याच्या अगोदर थोडक्यात थोडीशी माहिती देतो, त्यानंतर मी नानांकडे माहिती देतो. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग हर्षवन व यशवंतनगर सामाजिक कला कल्याण मंडळातर्फे आज इथे वेगवेगळ्या प्रकारचे योग आपण सकाळपासून केले की ज्याने आपल्याला शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक समाधान तर मिळतं. पुन्हा एकदा सर्वांना 12व्या योग दिनाच्या शुभेच्छा. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा योग दिनाची शिफारस केली गेली आणि 21 जून 2015 पासून ते आजपर्यंत जगभरातील 177 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो की ज्याचं प्रतिनिधित्व आपला देश म्हणजे भारत करतो. 21 जून हा सर्वात मोठा दिवस अधिक ऊर्जा, सकारात्मकता आणि आरोग्यासाठी महत्त्वाचा. आपल्याकडे तो योगा वर्गाचे साधक, योगा साधक हे जे आहे ते हर्षराज खरात व त्यांची भगिनी हा दोघीजण आहे. टॉयलेटमध्ये आपले क्लासेस असतात, आपले वर्ग योगा वर्ग चालवतात. यांच्याबद्दल त्यांना माहिती देतो ती म्हणजे त्यांचं शिक्षण झाले, मास्टर्स केले, त्यांनी MA केले योगशास्त्रामध्ये नागपूर युनिव्हर्सिटीमधून त्यांनी मास्टर्स केले. 7 वर्षाचा योगामधील अनुभव. योगशास्त्र संगम स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे आंतरराष्ट्रीय योगशास्त्र कॉन्फरन्स 7वी झाली होती, त्यामध्ये सुद्धा सरांनी सहभाग घेतला. तुमच्याबरोबर तुमच्या कायम सहकार्यामध्ये असलेली कोमल ही सुद्धा याच्यामध्ये उच्च विद्या विभूषित आहे. योगामध्ये सरांनी 108 सूर्यनमस्कारांचा दिल्ली येथे रेकॉर्ड केलेला आहे. आता याबद्दल अधिक न सांगता आपल्याकडे उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे आचार्य सर. खरे पाहता नानांना स्वतःला आपण इथे प्रमुख पाहुण्यासाठी वाटत नाही, तर आमच्यामध्ये एक सहकारी म्हणून आमच्याबरोबर देतात. कधी पण त्यांना सांगितलं तर प्रत्येक वेळेला. आणि आज त्यात वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी यामध्ये भाग घेऊन स्वतः या योग साधक याचा त्यांनी फायदा घेतला आहे. मी विनंती करतो की नानांना त्यांचे 2 शब्द बोलावे. तत्पूर्वी याच्या आपण उपस्थित असल्याबद्दल मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आधी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. हा कार्यक्रम इथे सुंदर होणारच होता, परंतु तो कार्यक्रम अतिशय सुंदर आणि अजून चांगल्या तऱ्हेने सादर करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले ते अंकुशदादा आणि सीमा वहिनीला विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. कृपया त्यांनी दोघांनी एक तरुण जोडतो, एकदम तुम्ही तरुण जरा जास्तच तरुण आता या. यशवंतनगर सामाजिक कला कल्याणाचे उपसचिव श्री रोशन वानखेडे यांना मी विनंती करतो की त्यांना तुळशीचा रोप देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मी रोशनला विनंती करतो की त्यांनी नानांना सुद्धा तुळशीचं रोप देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद करण्याचा. हे केंद्र चालवणारे श्री हर्ष आणि त्यांची बहीण कोमल यांना विनंती करतो की त्यांनी दोघांनी स्टेजवर यायचं. नानांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा
परिचय द्यायचा आहे. नानांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करायचं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्याला शुभेच्छा. आज 21 जून आपल्या पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील हा सर्वात मोठा दिवस. आजच्या दिवशी सूर्य पूर्णपणे कर्क राशीकडे असतो. आज नंतर दिवस हळूहळू छोटे होऊ लागतात. माननीय पंतप्रधानांनी 2014 साली योग हे किती आवश्यक आहे हे जगातील विविध ठिकाणी पटवून दिल्यानंतर आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळण्यात आलेला आहे. पण तरी काही जण तुम्ही योग बोलतो बरं झालं, काही जण अजून योगा बोलतात. कारण हा शब्द जो आहे ना योगा हा चुकीचा आहे. वायो जी नको आले, वायो जी वायो जी लगा योगा म्हणा. योगा आणि योगामध्ये फरक काय आहे ते मला माहीत नाहीये, पण शुद्ध शब्द हा योग आहे असं मला वाटतं. योग ही प्रत्येक मानवाची जीवनशैली आहे मला वाटतं. असं म्हणतात वैद्यकीय शास्त्रामध्ये, मेडिकलमध्ये की आजारी पडून औषध घेण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून काळजी घ्या. आणि त्यासाठी जर काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने हा योगासनं जी आहेत ही शिकून घ्यायला पाहिजे. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा त्या स्थितीमध्ये असतं की एकदम मी त्याचे फोटो बघितलेले असेल, ती पण एक योगाची स्थिती आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाड, प्रत्येक जॉईंट, प्रत्येक रक्तवाहिन्या या सगळ्यांना व्यायाम देणारा प्रकार जो आहे हा योगशास्त्रामध्ये आहे. योगशास्त्रामध्ये फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक रुग्णाला पण बरं करण्याची शक्ती योगशास्त्रामध्ये आहे. म्हणून योगशास्त्राची ही वाढती लोकप्रियता आपण सगळे बघतायत. प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर जेवढं जमेल तेवढा वेळ योगासनं करावी अशी म्हटलं जातं आणि तेही खरं आहे. इथे जमलेले प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी योगशास्त्र शिकत असतील. अंबिका योग कुटीर आहे, अंबिका योगाश्रम आहेत, अहंगार आहेत आणि प्रत्येकाची शैली थोडी थोडी वेगळी असते. आणि वेगळी जरी असली थोडी थोडी शैली तरी त्यांचा एक मुख्य हे कार्यभाग असतो. मुख्यतः आपल्या शरीराला आणि मनाला आनंद मिळणं आणि व्यायाम मिळणं ह्यासाठी पण प्रत्येकाने योग करावे असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी यशवंतनगर कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि काय योग हर्षवन या संस्थेने आजचा दिवस हा इथे साजरा केलेला आहे. आजच्या दिवसानंतर आपला उत्तर गोलार्धातील दिवस छोटा छोटा होत जाईल, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या योगशास्त्र किंवा योगाची आपली जी काही व्यायामाचे प्रकार आहेत ते प्रत्येकाने वाढवत जावं आणि आपलं शरीर निरोगी ठेवावं, मन आनंदित ठेवावं असं मला वाटते. मी आमच्या सीमाताईला अंकुश, नगर कलाकार महोत्सवचे आमचे सावंत यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एकत्र येऊन हा कार्यक्रम केला. इथे जमलेल्या प्रत्येकाला धन्यवाद देतो. आजचा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण एक चांगल्या दिवशी चांगल्या सकाळी आपण साजरा केला. धन्यवाद. नमस्कार. जय जय महाराष्ट्र.